नमस्कार सगळ्यांना. हो वाळलंय. वाळलंय की बसतंय का? राहू द्या मग, लय लुगडे असते तर राहू द्या, धुवून ठेवलंय आता. हा राहू द्या मग. आणि पोस्टाची ही कुरिअर येतं. एका ताईंची 1 किलो कुरडे, 1 किलो सांडगं, एका ताईंची 1 किलो कुरडे, 1 किलो सांडगे. आणि हाय की, आणि 1 किलो सांडगे अशी ही पार्सल पोस्टाची राहिली ती बरं का. ती पॅकिंग केली, पण अण्णा घेऊन जातोय का काय माहित नाही. आता मामाच्या चालल्यात. लय हे पॅकिंगचा कुठं नसतो. काय काय पोस्टाने टाकलेली पार्सल जाईनात. एका ताईचं पोस्टाने पार्सल टाकलेलं काय झालंय तपासच नाही त्याला. नाही ती टाकावं लागेल आता, परत न टाकायचे पोस्टाने. आणि ती पोस्टाची काय अपडेटच द्याय नाही ती. आणि त्याला झालं 15 दिवस. आणि ती पार्सल आहे ह्याचं आंध्र प्रदेशच्या नाही ह्याचं तमिळनाडूचं. काय काय दिलं? 1 किलो कुरडे आहे त्यांची. ती ही बोलू काय विचारून द्या नाही तर सांगा, नाही तर डिटेल सांगा नाही त्यांना म्हणलं. आणि दुसरं परत न टाका. मग अवघड झालंय आता काय. अहो पोस्टाने ती काय होते, क्रॉसिंगनी टाकावं लागतं असं बाहेरच्या राज्यातली. आता ही बाहेरचं राज्य आहे ना, आपल्या महाराष्ट्रात नाही. मग ती ही करून टाकावं लागते. आता बघू कसं होतंय. त्यांनी काय अपडेट दिली नाही. ह्याला काय होतं, मोडलेत ही हो का ह्याचं असं. तेवढीच आहे. भांडी नाहीत मग ती 3च भांडी असते ते. भांडण चाललंय बापलेकीचं. अण्णा म्हणतात किती दिवस मला ठेवून घेतले. आता आत्याला राशीन आता राशीनला गेल्यावर अण्णा आत्याला येऊन द्यायचं नाही तर. कशी दिसली मामाच्या आईला साडी सगळ्यांनी कमेंट करून सांगा. घेतलेली मी ही साडी मस्तपैकी छान अशी. पीस नाही, ब्लाऊज शिवलेला नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती घातलाय ब्लाऊज. तसं नाही बसायचं मामाच्या आहे. हा ग तसं बसा म्हणजे पिशव्या धरा येत्याल्या. हा अण्णाकडे एक द्या साडी गुतन मामाच्या आहे. हा आता बापू कुठं सोडावता? शेतपळला सोडावता होय. 2-2 रुपये द्या किती. मामाच्या आईला अण्णाला इष्टील 2-2 रुपये घेते. आवाज जात्याला अण्णा मोटर चालू करायला. एवढी काय गडबड आहे करत्याल? हो जात्याल मोटर चालू करत्याल. आता अहो त्यांना 2-2 रुपये द्यायचे, इष्टील लागतात. सुट्ट नाही तर पैसे. हा 2 घ्यायच्यात. अण्णाचं 2 आणि आजीचं 2. हा पण आता तुम्हाला नाही ना. पण तुम्ही एसटीने कुठं जाय नाहीत बापू. तुम्ही गाडी शिवाय हला नाहीत. गाडी हित नाही तर गेल तर तुम्ही गाडीवर जाताय. नाही तर वय जाऊ द्या. जावा परत या माघारी. गेले बापू गेलं सोडवा. बापूचा सकाळ धरण कालवा चाललाय निवांत. तर अण्णा तर कवा उठले तर आंघोळ करून जे बसल्यात. मला जायचंय मला सोडवा. आत्या लागल्या कावळायला म्हणून आत्याला तसं म्हणतात. राशीनला गेलं तुला येऊ. आता आत्याला ठेवून घ्यायच्यात. आता आत्या कवा रक्षाबंधनला जायच्यात. आली रक्षाबंधन पण हा बालकी झाली की. आज सकाळ आमचं चाललंय खाणं पिणं पाहुणं वाट लावणं हाच कार्यक्रम चाललाय. धुणं वाळलंय सगळं. धुणं पण पडायला लागले या. ते थोडस कुरिअर ही पॅकिंग करून दिले. आता अण्णा काय करतोय बघते, टाकतोय का काय त्याच्या मनात. असू द्या थोड्या तापू द्या त्या. वारच इतकं सुटलंय काय करावं आता. काम अजून भांडी राहिल्यात घासायची. आता ती थोडीशी भांडी आहेत ती घासती आणि मग बाकीचं काम. कपडे तर वाळतात. आत्या ह्याला निवदाला लय मुंग्या झाल्या त्या. आज देऊ नाही का पुंज होय. राडा पडलेला बाहेर सगळा हातरून पांघरून. अण्णा कुठं गेलाय काय नाही. अयो कपडे तर सारी हो भिजली. पाण्यातच पडली का.
मामाच्या आईला त्यांना एकदा घालावलं म्हणजे मग म्हणलं आपलं काम ही होईल. गुरांचं ह्यांचं सगळ्यांचं आवरून हे करून भांडी राहिल्यात घासायची आता फक्त. तेवढी भांडी घासली म्हणजे बिनकाजी. ते आता सगळे तर अधिक मास महिन्यात सगळ्यांचं चाललंय ना. आईला साड्या घ्यायच्या, वाट्या भरायच्या, ते हे ते जेवण करायचं. मग आम्ही पण जेवण ही केलं. तुम्ही तर बघितला पोळ्याचा स्वयंपाकी. सवासणी होत्या ते सगळं एकातच गुत्ता काढून हे करून आपलं सगळं झालेलं आहे काम. सगळ्यांचं आवरून घेतलं. आता चला एवढी भांडी घासते आणि मग बघू परत ना कसं काय करायचं आहे ते. कुरिअरचं ह्याचं बघावं लागेल परत ना. आणि पोस्टाची जरी गेली तरी कुरिअरचं बघावं लागतं. या असू द्या. बाय सगळ्यांना.